हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करतोय, दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ओके, सो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, दिस इज द टॉपिक फ्रॉम द स्टेट बोर्ड as well as NCERT. Okay, on this topic at least one question is asked in NEET as well as JEE exam or the CET exam also. कमीत कमी एक क्वेश्चन या टॉपिक वर असतोच आणि हा टॉपिक जो आहे तो फिजिक्स मधला इझिएस्ट टॉपिक आहे. Okay, most easiest topic in the physics, and therefore I am taking this topic initially. Okay, so mechanical properties of solid is the name of this topic. Okay, and in other words it is also called as elasticity. म्हणजे काही बुक मध्ये तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा वर्ड ऐवजी या नेम ऐवजी इलास्टिसिटी हे नेम तुम्हाला दिसेल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल हा टॉपिक चालू करण्यासाठी आपण रिजिड बॉडीची कन्सेप्ट काय आहे ते सुरुवातीला बघूया. रिजिड बॉडी म्हणजे काय? Okay, first of all there is a concept of rigid body. Rigid body म्हणजे काय? On application of any magnitude of force there is no change in shape or size of the body. कितीही फोर्स त्या बॉडीवर अप्लाय केला तरी त्याचं शेप साईज अजिबात चेंज होत नाही. किंवा त्याची दुसरी डेफिनेशन अशी आहे रिजिड बॉडीची, ऑन एनी ऍप्लिकेशन ऑफ फोर्स डिस्टन्स बिटवीन एनी टू पार्टिकल्स ऑफ दॅट बॉडी डज नॉट चेंज. त्या बॉडीवर कितीही जरी फोर्स लावला तर त्या बॉडी मधल्या दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स अजिबात चेंज होत नाही. ओके, ते डिस्टन्स अजिबात कमी जास्त होत नाही, त्याला काय म्हणतो आपण? रिजिड बॉडी असं म्हणतो. सो परफेक्टली रिजिड बॉडी डज नॉट एक्झिस्ट इन नेचर. परफेक्टली रिजिड बॉडी एक्झिस्टच करत नाही आणि म्हणून हा टॉपिक आहे, लक्षात घ्या. म्हणजे परफेक्टली रिजिड बॉडी एक्झिस्ट करत नाही म्हणजे याचा मिनिंग काय होतो? एखाद्या बॉडीवर आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीचं काय होणार आहे? शेप चेंज होणार आहे, साईज चेंज होणार आहे, ऍटम मधलं डिस्टन्स, पार्टिकल मधलं डिस्टन्स चेंज होणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण या टॉपिक मध्ये स्टडी करणार आहे. अँड नेम ऑफ द टॉपिक इज इलास्टिसिटी ऑर द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ओके, नाउ टू स्टडी दिस concept of elasticity we have to first study what is the deformation. Deformation म्हणजे काय हा वर्ड आपल्याला स्टडी करावा लागेल. ओके, सो डिफॉर्मेशन म्हणजे काय असतं? द चेंज इन शेप ऑर साइज ऑर बोथ ऑन ऍप्लिकेशन ऑफ डिफॉर्मिंग फोर्स. ओके, आताच आपण म्हटलं की रिजिड बॉडी एक्झिस्ट करत नाही म्हणजे याचाच मिनिंग काय होतो? बॉडीवर आपण फोर्स लावला की त्याचं काय होणार आहे? शेप चेंज होणार आहे किंवा साईज चेंज होणार आहे किंवा दोन्ही चेंज होतं. शेप चेंज होतं किंवा साईज होतं किंवा काही वेळेला दोन्ही. काही वेळेला काय होतं? फोर्स अप्लाय केल्यावर फक्त शेप चेंज होतो. ओके, काही वेळेला काय होतं? फोर्स अप्लाय केल्यानंतर फक्त साईज चेंज होते आणि काही वेळेला फोर्स अप्लाय केल्यानंतर शेप पण चेंज होतो आणि साईज पण चेंज होतो. आणि या चेंज इन शेप और चेंज इन साइज और चेंज इन बोथ यालाच काय म्हणतो आपण? डिफॉर्मेशन असं म्हणतो. कारण प्रत्येक वेळी एवढा लॉंग वर्ड आपण या टॉपिक मध्ये युज करणार नाही. चेंज इन शेप, चेंज इन साइज और बोथ, त्याच्याऐवजी शॉर्ट मध्ये काय म्हणणार आपण? त्याला डिफॉर्मेशन असं म्हणणार आहे. ओके, so change in shape or size or both on application of deforming force is called as deformation. So this is the definition of the deformation. आता याच्यामध्ये शेप म्हणजे काय आणि साईज म्हणजे काय हे देखील क्लिअरली अंडरस्टँड करून घ्या. साईज म्हणजे काय असतं? साईज कशाच्या स्वरूपात आपण मेन्शन करतो? तर लेंथ, रेडियस, डायमीटर, व्हॉल्यूम. ओके, या टर्म मध्ये काय करतो आपण? साईज स्पेसिफाय करतो. ओके, म्हणजे साईज चेंज होणार म्हणजे काय होणार आहे? लेंथ चेंज होऊ शकते किंवा रेडियस चेंज होऊ शकतं किंवा डायमीटर चेंज होऊ शकते किंवा हाईट चेंज होऊ शकते किंवा एरिया चेंज होऊ शकतो किंवा व्हॉल्यूम चेंज होऊ शकतं. याला चेंज इन साईज असं म्हणायचं. आणि शेप म्हणजे पर्टिक्युलरली काय येणार आहेत? देर आर डिफरंट शेप्स ऑफ द सॉलिड्स. ओके, स्पियर इज वन शेप, क्यूब इज अनदर शेप, पिरॅमिड इज ऑल्सो वन शेप, सिलेंडर इज ऑल्सो अनदर शेप. ओके, सॉलिडला डिफरंट शेप्स असतात, त्याला काय म्हणतो आपण? रेग्युलर शेप्स असं म्हणतो. आणि काही वेळेला डेफिनेट शेप पण नसतो. ओके, तर शेप म्हणजे क्यूब, स्पियर, पिरॅमिड किंवा सिलेंडर या ज्या गोष्टी आहेत त्याला काय म्हणतो आपण? शेप असं म्हणतो. ओके, नेक्स्ट, ही तर कन्सेप्ट झाली डिफॉर्मेशनची. ओके, व्हेरी क्लिअर कन्सेप्ट ऑफ डिफॉर्मेशन इज देअर. नेक्स्ट इज द डिफॉर्मिंग फोर्स. So what do you mean by deforming force? The force which produces deformation is called as deforming force. Okay, ज्या फोर्स मुळे चेंज इन शेप होतंय किंवा चेंज इन साईज होतंय किंवा दोन्ही होतंय, ओके, त्या फोर्सला काय म्हणायचं? डिफॉर्मिंग फोर्स असं म्हणायचं. ओके, सो व्हेन फोर्स इज अप्लाइड, if there is change in shape and size or both, okay, then that force is called as deforming force. Okay, so deforming force काय करतो? बॉडीची शेप किंवा साईज किंवा दोन्ही चेंज करतो. आता हे बघा,
इथपर्यंत आपण काय बघितलं की परफेक्टली रिजिड बॉडी एक्झिस्ट करत नाही. परफेक्टली रिजिड बॉडी एक्झिस्ट करत नाही. फोर्स अप्लाय केल्यानंतर डिफॉर्मेशन प्रोड्यूस होणार. आता फोर्स रिमूव्ह केल्यानंतर काय होणार? फोर्स रिमूव्ह केल्यावर काय होणार त्याच्यानुसार काय होते, फर्स्ट प्रॉपर्टी आपल्याला मिळते, दॅट इज द इलॅस्टिसिटी. ओके, म्हणजे इलॅस्टिसिटी म्हणजे काय बघा, इट इज द प्रॉपर्टी ऑफ सॉलिड ड्यू टू विच when force is applied on the body it gets deformed and regains original shape and size after removal of force is called as elasticity. म्हणजे बघा, एखाद्या बॉडीवर फोर्स लावला तर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन क्रिएट होणार. पुन्हा एकदा डिफॉर्मेशन म्हणजे काय ते सांगायची गरज नाहीये, ते तुम्हाला क्लिअरली समजलेलं असेल. फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीमध्ये डिफॉर्मेशन क्रिएट होणार आणि फोर्स रिमूव्ह केला, त्याच्यावरचा अप्लाय केलेला फोर्स रिमूव्ह केला तर बॉडी काय होते, ओरिजिनल शेप आणि साईजला काय करते, रिगेन करत असेल, कम्प्लिटली ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करत असेल तर ही जी प्रॉपर्टी आहे ना त्याला काय म्हणतो आपण, इलॅस्टिसिटी असं म्हणतो. बघा पुन्हा एकदा सांगतोय, इलॅस्टिसिटी या प्रॉपर्टीमुळे काय होतं, फोर्स अप्लाय केल्यावर बॉडीमध्ये डिफॉर्मेशन क्रिएट होतं आणि डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह केल्यानंतर बॉडी ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करते. म्हणजे इलॅस्टिसिटीमुळे बॉडी ओरिजिनल शेप अँड साईजला येते. ओके, दिस इज द प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे, देर इज अ सिलेंड्रिकल रॉड, बरोबर आहे ना. इथे एक सिलेंड्रिकल रॉड आहे, त्याची लेंथ आहे L. आता याच्यावर काय केलं आपण, दोन्ही साईडला F एवढा फोर्स, स्ट्रेचिंग फोर्स लावलेला आहे. स्ट्रेचिंग फोर्स लावल्यानंतर काय होणार आहे, ही लेंथ वाढणार आहे. आता फोर्स रिमूव्ह केला आणि पुन्हा एकदा ती ओरिजिनल शेपला आली, ओरिजिनल साईजला आली, ओरिजिनल शेपला आली तर त्याला काय म्हणणार आपण, इलॅस्टिसिटी असं म्हणणार आहे. ओके, इलॅस्टिसिटी एक्सप्लेन करायला एक सिंपल एक्झाम्पल घ्या, रबर कॉर्डचं एक्झाम्पल. रबर कॉर्डची सुरुवातीला लेंथ L असणार, स्ट्रेचिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर लेंथ वाढणार, फोर्स रिमूव्ह केल्यानंतर पुन्हा ते काय येतं, ओरिजिनल लेंथला येतं. म्हणजे रबर कॉर्डला काय आहे, इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी आहे. ओके, आता इलॅस्टिसिटी मोस्टली सॉलिडशी रिलेटेड प्रॉपर्टी आहे, परंतु लिक्विड आणि गॅसेसला इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम देखील असतं. ओके, सॉलिडला काय असतं, इलॅस्टिसिटी ऑफ शेप पण असते आणि इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम पण असते. इलॅस्टिसिटी ऑफ शेप म्हणजे काय, ओरिजिनल शेप परत मिळवतं आणि इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम म्हणजे काय, ओरिजिनल व्हॉल्यूम देखील परत मिळवतं. लक्षात घ्या, म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर व्हॉल्यूम चेंज होईल, फोर्स रिमूव्ह केल्यानंतर परत ओरिजिनल व्हॉल्यूमला येणार, त्याला काय म्हणायचं, इलॅस्टिसिटी ऑफ शेप अँड इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. लिक्विड आणि गॅसेसला शेप असतो का, तर लिक्विड आणि गॅसेसला शेप नसतो, डेफिनिट शेप नसतो. लिक्विड किंवा गॅसेसचा शेप म्हणजे काय, ज्या कंटेनरमध्ये ठेवलंय त्या कंटेनरचा शेप म्हणजे लिक्विड किंवा गॅसेसचा शेप असतो, बरोबर आहे ना. तर लिक्विड आणि गॅसेसला डेफिनेट शेप नसतो, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं लक्षात घ्या, लिक्विड आणि गॅसेसला व्हॉल्यूम मात्र असू शकतं आणि ते व्हॉल्यूम, ओरिजिनल व्हॉल्यूम मात्र रिगेन करू शकतं आणि त्याला व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी असू शकते. ओके, व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी कशी काय असू शकते, एक एक्झाम्पल बघा. सपोज हे एक सिलेंडर आहे, इथे तुम्हाला सिलेंडर दिसतंय, दिस इज द सिलेंडर, आणि त्याला काय बसवलेला आहे, एक पिस्टन बसवलेला आहे. याला काय म्हणायचं, पिस्टन, विच कॅन मूव्ह इनसाइड आउटसाइड. दिस पार्ट इज कॉल्ड एज पिस्टन, बरोबर. पिस्टन सिलेंडरची सिंपल अरेंजमेंट म्हणजे इंजेक्शन माहित असेल तुम्हाला, डॉक्टरकडे तुम्ही इंजेक्शन घ्यायला कधीतरी गेलेला असेल ना, तर हे इंजेक्शन बघा, इंजेक्शनचा बाहेरचा प्लास्टिक पार्ट म्हणजे सिलेंडर आणि आत बाहेर जे आपण मूव्ह करतोय ना त्याला काय म्हणायचं, पिस्टन असं म्हणायचं. छोटासा सिलेंड्रिकल पार्ट असतो त्याला पिस्टन म्हणायचं. आता बघा पुन्हा एकदा, एक सिलेंडर आहे आणि हा फ्रिक्शनलेस पिस्टन आहे आणि आतमध्ये गॅस भरलेला आहे. आता या गॅसला ओरिजिनल काहीतरी व्हॉल्यूम एवढा असणार आहे, दिस इज द ओरिजिनल व्हॉल्यूम. ठीक आहे, आता मी पिस्टनवर डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स अप्लाय केला, तर डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स अप्लाय केल्यानंतर पिस्टन असा खाली येणार. पिस्टन खाली आल्यावर काय होणार आहे, गॅस कॉम्प्रेस होणार आणि न्यू व्हॉल्यूम एवढंच होणार आहे. ठीक आहे, आता या पिस्टनवरचा फोर्स पुन्हा रिमूव्ह केला तर काय होणार, तो पिस्टन परत पाठीमागे येतो. एक्सपिरियन्स केलेला असेल तुम्ही. ओके, इंजेक्शन घ्यायचं, पुढचं जे माउथ किंवा ओपन एंड जे आहे ते काय करायचं आहे, बंद करायचं. ओके, त्याच्यानंतर पिस्टन पुढे ढकलायचा, एअर कॉम्प्रेस होणार, पिस्टन सोडून दिल्यावर परत पिस्टन पाठीमागे येतो. म्हणजे काय झालं, फोर्स अप्लाय केल्यावर व्हॉल्यूम चेंज झालं, कमी झालं आणि फोर्स रिमूव्ह केल्यावर पुन्हा ते ओरिजिनल व्हॉल्यूमला आलं. याला म्हणायचं इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम.
ओके, इथे हे आणखी एक एक्झाम्पल आहे की मेटलला इलॅस्टिसिटी असते का नाही, तर मेटलला देखील इलॅस्टिसिटी असते. इथं हे एक एक्झाम्पल दिलंय बघा. तर सपोज हे एक्झाम्पल कसं आहे बघा. सपोज अशा प्रकारे एक मेटल स्ट्रीप आहे. ही मेटल स्ट्रीप आहे, मेटलची पट्टी, ती सुरुवातीला कशी आहे, इट इज हॉरिझॉन्टल. ओके, आता याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स लावला तर एंडला थोडासा फोर्स लावायचा, जास्त नाही, तर अशी ती बेंड होणार, खाली बेंड होणार. फोर्स रिमूव्ह केल्यावर काय होतं, ती मेटल स्ट्रीप जी आहे ना ती ऍज इट इज परत ओरिजिनल शेपला येते, बरोबर आहे ना. सो इन दिस वे मेटल हॅज इलॅस्टिसिटी. आणखी एक एक्झाम्पल, मेटलला इलॅस्टिसिटी असते याचा आणखी एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे काय, स्प्रिंग. स्प्रिंग माहिती आहे तुम्हाला, स्प्रिंग कशापासून बनलेली असते, मेटल पासून. स्प्रिंगला कॉम्प्रेस केलं, लेंथ कमी होते, आणि फोर्स रिमूव्ह केला तर ती काय होते, ओरिजिनल लेंथला येते. म्हणजे हे कशामुळे होतंय, मेटलला इलॅस्टिसिटी असल्यामुळे. स्प्रिंग ही मेटल पासून बनलेली असते, लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे इलॅस्टिसिटी नावाची प्रॉपर्टी आहे. ओके, नेक्स्ट आहे इलॅस्टिक बॉडी म्हणजे काय. द बॉडी विच हॅज द प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी इज कॉल्ड एज इलॅस्टिक बॉडी. म्हणजे इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी आपण आत्ताच बघितली. ओके, ज्या बॉडीला इलॅस्टिसिटी नावाची प्रॉपर्टी असते त्याला काय म्हणतो आपण, इलॅस्टिक बॉडी असं म्हणतो. म्हणजे जी बॉडी फोर्स अप्लाय केल्यावर डिफॉर्म होते आणि फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ओरिजिनल शेप अँड साईजला येते, त्याला काय म्हणायचं, इलॅस्टिक बॉडी असं म्हणायचं. इलॅस्टिक बॉडीचे एक्झाम्पल काय काय देता येतील, रबर कॉर्ड, मेटल कॉर्ड्स एटसेट्रा. ओके, रबर कॉर्ड तर इलॅस्टिक बॉडी आहे हे तुम्हाला माहितीच आहे. कारण रबर कॉर्ड घ्यायची, स्ट्रेच करा, फोर्स अप्लाय केल्यानंतर स्ट्रेच होणार, लेंथ वाढणार, फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ती ओरिजिनल लेंथला येणार आहे. ओके, रबर कॉर्ड. किंवा मेटल्स, फॉर एक्झाम्पल आता सांगितलं मेटल स्ट्रीपचं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. किंवा स्प्रिंगचं जरी एक्झाम्पल घेतलं, स्प्रिंगला फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होते, ती इलॉंगेट होते किंवा कॉम्प्रेस होते, आणि फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ती ओरिजिनल लेंथला येते. ओके, म्हणजे याच्यावरून प्रूव्ह होतं की मेटल्स आर इलॅस्टिक बॉडीज. त्याचबरोबर कॉर्ड्स हे देखील एक इलॅस्टिक बॉडीचं चांगलं एक्झाम्पल आहे. ओके, आता याच्याच रिलेटेड की एमसीक्यू अनेक वेळा एक्झाम मध्ये विचारला जातो, लक्षात घ्या. एमसीक्यू काय आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ परफेक्टली इलॅस्टिक बॉडी. म्हणजे सगळ्यात जास्त इलॅस्टिसिटी कुणाला असणार आहे. ओके, फर्स्ट ऑप्शन आहे रबर, सेकंड ऑप्शन आहे मेटल, थर्ड ऑप्शन आहे कॉर्ड्स अँड नन ऑफ दिस. तर काही स्टुडंटला, मोस्ट ऑफ द स्टुडंटला असं वाटतं की रबर हे बेस्ट एक्झाम्पल ऑफ परफेक्टली इलॅस्टिक बॉडी असेल, पण बेस्ट अवेलेबल एक्झाम्पल ऑफ परफेक्टली इलॅस्टिक बॉडी इज क्वार्ट्स. ओके, आता हे क्वार्ट्स हे मटेरियल काय असतं बघा, क्वार्ट्स हे जनरली क्लॉक्स मध्ये वापरतात. क्लॉक्स, त्याचं केमिकल नेम आहे SiO4. केमिकल नेम आहे SiO4, दॅट इज द क्वार्ट्स. आणि क्वार्ट्स हे असं मटेरियल आहे की ज्याच्यावर आपण फोर्स अप्लाय केला तर काय होतं, ते डिफॉर्मेशन प्रोड्यूस होतं, आणि फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ते कम्प्लिटली ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करतं. त्याचबरोबर क्वार्ट्सची आणखी एक महत्वाची प्रॉपर्टी सांगतो. सपोज हा एक क्वार्ट्सचा एक क्यूब आहे, सपोज क्वार्ट्सचा एक क्यूब आहे. ठीक आहे, याच्यावर फोर्स आपण अप्लाय केला ना, तर याच्यामधून काय होतो, चार्ज बाहेर पडतो, म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. म्हणजे फोर्सचा वापर करून आपल्याला इलेक्ट्रिसिटी जर प्रोड्यूस करायचं असेल तर क्वार्ट्सचा वापर आपल्याला करता येतो. किंवा याला जर आपण इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली, म्हणजे क्वार्ट्सला, सपोज हा एक क्वार्ट्सचा क्यूब आहे आणि याला इलेक्ट्रिसिटी आपण सप्लाय केली, इलेक्ट्रिक करंट दिला, तर त्याची काय होते, लेंथ काय होते, चेंज होते. ओके, आणि या पद्धतीने आपण क्वार्ट्सच्या साहाय्याने काय करू शकतो, त्याला अल्टरनेटिंग करंट जर दिला, क्वार्ट्सला आपण अल्टरनेटिंग करंट दिला. अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय, ज्याची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते. अल्टरनेटिंग करंट दिला की काय होतं, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, आणि ते व्हायब्रेशन आपण काय करतो, क्लॉक रन करण्यासाठी वापरतो. ओके, एखादा क्लॉक आपल्याला रन करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो, या क्वार्ट्सचे व्हायब्रेशन आपण वापरू शकतो. ओके, तर क्वार्ट्स हा ग्लास प्रमाणाचा एक ऑब्जेक्ट असतो, ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट असतो. ओके, ग्लास हे मटेरियल माहिती आहे तुम्हाला, ग्लास प्रमाणे एक मटेरियल असणार आहे की ज्याच्यावर फोर्स अप्लाय केल्यानंतर डिफॉर्मेशन प्रोड्यूस होतं, आणि फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ते ओरिजिनल शेप अँड साईजला कम्प्लिटली येतं. म्हणजे रबर पेक्षा देखील जास्त इलॅस्टिसिटी कुणाला असते, क्वार्ट्सला असते. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या, रबर, मेटल, क्वार्ट्स याच्यामध्ये बेस्ट अवेलेबल एक्झाम्पल ऑफ परफेक्टली इलॅस्टिक बॉडी इज द क्वार्ट्स असणार आहे. ओके,
आफ्टर दॅट असा देखील एक क्वेश्चन विचारला जातो की इन केस ऑफ रबर अँड मेटल विच वन इज मोर इलॅस्टिक. रबर आणि मेटल मध्ये जास्त इलॅस्टिक कोण असणार आहे? तर लक्षात घ्या, तुम्हाला हे आन्सर ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल की रबर आणि मेटल मध्ये मेटल इज मोर इलॅस्टिक दॅन रबर. हे कधीही विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. आणि मेटल रबरपेक्षा जास्त इलॅस्टिक कसं काय हे थोडंसं आपण नंतर ज्यावेळी स्ट्रेसचा पार्ट आपण स्टडी करणार आहे, स्ट्रेस आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचा पार्ट आपण ज्यावेळी स्टडी करणार आहे त्यावेळी तुम्हाला हे एक्सप्लेनेशन व्यवस्थित देता येईल. ओके, त्याच्यामुळे त्यावेळी याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. मेटल्स काय असतात, रबरपेक्षा जास्त इलॅस्टिक असतात. ओके, तर हे कधीही विसरायचं नाहीये. सो दिस इज अबाउट इलॅस्टिक बॉडीज. ओके, the body which has the property of elasticity or the body which can regain original shape and size, that is called as elastic body. Very simple. Okay, next, what are the characteristics of the elastic body? Elastic body च्या properties काय काय आहेत बघा. First, they can regain original dimension. Correct ना? म्हणजे इलॅस्टिक बॉडी मध्ये इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी असते की ज्याच्यामुळे काय होतं, फोर्स अप्लाय केल्यानंतर डिफॉर्मेशन क्रिएट होतं, फोर्स रिमूव्ह केला तर ते डिफॉर्मेशन निघून जातं, म्हणजे ते ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करतात. सेकंड इज द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी दॅट दे रेझिस्ट चेंज इन डायमेन्शन. म्हणजे रेझिस्ट म्हणजे काय, अपोज करणं. म्हणजे चेंज इन डायमेन्शनला ते अपोज करतात, म्हणजे इझिली चेंज इन डायमेन्शन त्याच्यामध्ये होत नाही. याचाच दुसरा मिनिंग काय होतो, डिफॉर्मेशन प्रोड्यूस करायला लार्ज फोर्स लावावा लागतो. लक्षात घ्या, इलॅस्टिक बॉडीमध्ये डिफॉर्मेशन करायला म्हणजे चेंज इन शेप किंवा चेंज इन साईज करायला लार्ज फोर्स लावावा लागतो. एखादी गोष्ट फोर्सफुली आपण ज्यावेळी करत असेल तर त्याचा मिनिंग काय होणार, त्याच्यामध्ये अपोजिशन जास्त असणार आहे, असा त्याचा मिनिंग झाला. ओके, सो दे रेझिस्ट चेंज इन डायमेन्शन. याचाच दुसरा मिनिंग काय काढायचा आहे, टू प्रोड्यूस चेंज इन डायमेन्शन large force is required to be applied. That is the second meaning of that. Okay, त्याचबरोबर इलॅस्टिक बॉडीमध्ये एक इंटरनल रिस्टोरिंग फोर्स प्रेझेंट असतो. लक्षात घ्या, इलॅस्टिक बॉडीच्या आतमध्ये म्हणजे कुठं, ऍटम्स आणि मॉलिक्युल्सच्या मध्ये, ऍटम्स आणि मॉलिक्युल्सच्या मध्ये काय असतो, एक फोर्स असतो. ओके, आणि तो बॉडीच्या म्हणजे त्या बॉडीच्या आतमध्ये असल्यामुळे त्याला इंटरनल म्हटलंय. आणि त्याला रिस्टोरिंग फोर्स असं का म्हटलंय, कारण त्या फोर्समुळे काय होतं, ती बॉडी ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करू शकते. ओके, इंटरनल रिस्टोरिंग फोर्सचं डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन आणखी आता पुढे आपण करणार आहे, लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, इलॅस्टिक बॉडीमध्ये काय असतं, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होतो आणि या इंटरनल रिस्टोरिंग फोर्समुळे काय होते, बॉडी ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करू शकते. ओके, म्हणजे थोडक्यात याचा सांगायचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स असणार आहे त्याच बॉडीला इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी असणार आहे. ओके, आणि ज्या बॉडीमध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स नाहीये त्या बॉडीमध्ये इलॅस्टिसिटी प्रॉपर्टीज नसते. ओके, सो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स इज प्रेझेंट इनसाइड द इलॅस्टिक बॉडीज. हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स कुठं असतो, ऍटम्स किंवा मॉलिक्युल्सच्या मध्ये असतो. ओके, दोन ऍटम किंवा दोन मॉलिक्युल्सच्या मध्ये हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स प्रेझेंट असणार आहे. ओके, आणि त्याला रिस्टोरिंग असं का म्हटलं लक्षात येते ना, कारण तो ओरिजिनल शेप अँड साईजला रिस्टोर करतो म्हणून त्याला रिस्टोरिंग म्हटलंय. इंटरनल का म्हटलंय, कारण तो त्या बॉडीच्या आतमध्ये असतो म्हणून. ओके, इन इलॅस्टिक बॉडीज डिफॉर्मेशन इज टेम्पररी. म्हणजे डिफॉर्मेशन जे प्रोड्यूस झालेलं आहे म्हणजे चेंज इन शेप किंवा चेंज इन साईज जे काय झालेलं आहे ते टेम्पररी असतं. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर डिफॉर्मेशन क्रिएट होणार आणि फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ते डिफॉर्मेशन निघून जातं. ओके, म्हणजे ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करतात, त्यालाच काय म्हणायचं, डिफॉर्मेशन इज टेम्पररी. ओके, सो दिस इज अबाउट इलॅस्टिक बॉडीज. आता एका स्टुडंटचा इथं असा डाऊट आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिजिड बॉडी आणि इलॅस्टिक बॉडी. आता रिजिड बॉडी म्हणजे काय, त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन क्रिएटच होत नाही, कितीही फोर्स अप्लाय करा, दॅट इज कॉल्ड एज रिजिड बॉडी. ऑन एनी मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, कितीही जरी फोर्स लावला तर त्या बॉडीचा शेप आणि साईज अजिबातच चेंज होत नाही, त्याला काय म्हणायचं, रिजिड बॉडी असं म्हणायचं. आणि इलॅस्टिक बॉडी म्हणजे काय होणार, फोर्स अप्लाय केल्यानंतर डिफॉर्मेशन क्रिएट होणार आहे परंतु फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ते ओरिजिनल शेप अँड साईजला येणार. ओके, म्हणजे इलॅस्टिक बॉडी आणि प्लास्टिक बॉडीमध्ये मेन डिफरन्स कशाचा आहे, डिफॉर्मेशनचा डिफरन्स आहे. ज्या बॉडीमध्ये डिफॉर्मेशन क्रिएट होतं ती इलॅस्टिक बॉडी होऊ शकते. ओके, परंतु ज्या बॉडीमध्ये अजिबात डिफॉर्मेशन क्रिएट होत नाही त्याला रिजिड बॉडी असं म्हणायचं. ओके, दॅट इज द
बेसिक डिफरन्स बिटवीन, म्हणजे डिफॉर्मेशन हाच का आहे, बेसिक डिफरन्स बिटवीन इलास्टिक बॉडी अँड परफेक्टली रिजिड बॉडी आहे. ओके. क्वाड्स आणि स्प्रिंग याच्यामध्ये परफेक्टली इलास्टिक बॉडी कुठली, असा देखील एक क्वेश्चन आहे. तर क्वाड्स आणि स्प्रिंग मध्ये क्वाड्स इज मोर इलास्टिक दॅन द स्प्रिंग. लक्षात घ्या, स्प्रिंग पेक्षाही क्वाड्स हे मोर, कारण स्प्रिंग मेटल पासून बनलेले आहे. ओके. मग क्वाड्स आणि स्प्रिंग मध्ये मोर इलास्टिक बॉडी, याचा दुसरा क्वेश्चन असा होऊ शकतो की क्वाड्स आणि मेटल, स्प्रिंग म्हणजे मेटल येणार आहे, लक्षात घ्या. क्वाड्स आणि मेटल मध्ये मोर इलास्टिक कोण असतं, क्वाड्स असतं ना, आणि म्हणून क्वाड्स आणि स्प्रिंग मध्ये क्वाड्स इज मोर इलास्टिक. ओके. सो परफेक्टली रिजिड बॉडी म्हणजे पुन्हा एकदा लक्षात आलं का बघा, कितीही फोर्स जरी अप्लाय केला तर बॉडीमध्ये डिफॉर्मेशन क्रिएट होत नाही, किंवा बॉडी मधल्या कुठल्याही दोन पार्टिकल मधला डिस्टन्स अजिबात चेंज होत नाही. त्याला परफेक्टली रिजिड बॉडी असं म्हणायचं. आता मेटल आणि रबर मध्ये मोर इलास्टिक कोण, हे कसं ठरवलं जातं, तर आपण याच टॉपिक मध्ये पुढं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी नावाची एक फिजिकल क्वांटिटी बघणार आहे. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, ठीक आहे. आणि असं म्हटलं जातं की ज्याचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जास्त त्याची इलास्टिसिटी जास्त. आता रबर आणि मेटल दोन्हीचा आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी पुढे काढून देखील बघणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की मेटलचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जास्त येतो आणि रबरचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कमी येतो. ओके. आणि मेटलचा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जास्त असल्यामुळं मेटल इज मोर इलास्टिक, ओके, दॅन द रबर. दॅट इज द रिझन. ते असं घेतलं जातं, लक्षात घ्या. ओके. आता इलास्टिसिटीच्या एक्झॅक्टली अपोजिट दुसरी कन्सेप्ट आहे, दॅट इज प्लास्टिसिटी. इलास्टिसिटीच्या अपोजिट प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे काय, द प्रॉपर्टी ड्यू टू विच व्हेन फोर्स इज अप्लाइड बॉडी गेट्स डिफॉर्म अँड व्हेन फोर्स इज रिमूव्ड बॉडी डझंट रिगेन ओरिजिनल डायमेन्शन्स और ओरिजिनल शेप अँड साइज, दॅट इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी. म्हणजे प्लास्टिसिटी या प्रॉपर्टी मुळे काय होतं, बॉडी फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होते, डिफॉर्म होते, परंतु फोर्स रिमूव्ह केल्यावर मात्र ती ओरिजिनल शेप अँड साईजला येत नाही. जो शेप त्याला दिलाय तो ऍज इट इज त्याला शेप मिळून जातो, तो ऍज इट इज शेप त्याच्यामध्ये राहतो. ओके. ही जी प्रॉपर्टी आहे ना, या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, प्लास्टिसिटी असं म्हणतो. ओके. सो प्लास्टिसिटी इज द प्रॉपर्टी ड्यू टू विच व्हेन फोर्स इज अप्लाइड बॉडी गेट्स डिफॉर्म अँड व्हेन फोर्स इज रिमूव्ड बॉडी डज नॉट रिगेन ओरिजिनल शेप अँड साइज बट रिटेन्स इन दॅट शेप ओनली. की जो शेप दिलाय तोच राहणार आहे. एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल क्लेनं तुम्ही खेळलेला असाल अनेक वेळेला. ओके. क्ले सुरुवातीला सपोज स्पेरिकल शेपचा असेल, म्हणजे क्लेचा आपण एक बॉल तयार केला सपोज. ओके. आणि त्याला आपल्या हँडमध्ये घेऊन त्याला स्क्वीज केला, प्रेस केला. ओके. आणि परत काय केले, आपले फिंगर्स रिमूव्ह केले, म्हणजे फोर्स रिमूव्ह केला, तर तो परत स्पेरिकल होतो का, नाही. जो शेप आपल्या हँडनं त्याला दिलेला आहे तो ऍज इट इज शेप त्याला राहणार आहे. ही प्रॉपर्टी जी आहे ना, त्याला प्लास्टिसिटी असं म्हणायचं. म्हणजे क्लेला प्लास्टिसिटी असते. ओके. आता प्लास्टिक बॉडी म्हणजे काय, द बॉडी विच पजेस द प्रॉपर्टी ऑफ इलास्टिसिटी, प्लास्टिसिटी. द बॉडी विच पजेस द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी इज कॉल्ड ॲज प्लास्टिक बॉडी. म्हणजे ज्या बॉडीमध्ये ही प्लास्टिसिटी नावाची प्रॉपर्टी असते त्या बॉडीला आपण प्लास्टिक बॉडी असं म्हणायचं. आता इथं एक गोष्ट कन्फ्यूज करायची नाही, प्लास्टिक हे मटेरियल असतं, प्लास्टिक मटेरियल ही वेगळी गोष्ट आहे आणि प्लास्टिक बॉडी ही वेगळी गोष्ट आहे. असं समजू नका की प्लास्टिक बॉडी म्हणजे प्लास्टिक पासून बनलेली बॉडी, असं कन्सिडर करायचं नाही, नाहीतर कन्फ्युजन होईल. प्लास्टिक बॉडी म्हणजे प्लास्टिसिटी प्रॉपर्टी असणारी बॉडी, प्लास्टिक या मटेरियल पासून बनलेली बॉडी नव्हे, लक्षात घ्या. ओके. नाहीतर वॉट आर एक्झाम्पल्स ऑफ प्लास्टिक बॉडी म्हटल्यानंतर काही मग सांगतील मग किंवा बकेट किंवा प्लास्टिक चेअर्स, हे एक्झाम्पल नव्हे. ओके. सो प्लास्टिसिटी म्हणजे काय, द बॉडी विच पजेस द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी, दॅट इज कॉल्ड एज प्लास्टिक बॉडी. ओके. सो पुन्हा एकदा सांगतोय, प्लास्टिक बॉडी म्हणजे प्लास्टिक पासून बनलेली बॉडी नव्हे, प्लास्टिक या मटेरियल पासून बनलेली बॉडी नव्हे. तर प्लास्टिसिटी असणारी बॉडी म्हणजे ज्याला दिलेला शेप ऍज इट इज राहतो, ओके, त्याला प्लास्टिक बॉडी म्हणायचं. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक ऑफ बॉडीचे एक्झाम्पल काय बघा, मड, आफ्टर दॅट क्ले, डो म्हणजे कणिक, कणकीचा गोळा ज्याच्यापासून आपण चपाती तयार करतो, चपाती तयार करतो माहिती आहे ना, तो जो गोळा असतो बघा. आता थिंक करा, इमॅजिन करा, जर कणकीच्या गोळ्याला, डोला इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी असते तर काय झालं असतं रे,
प्लास्टिसिटी नसती, इलॅस्टिसिटी असते तर काय झालं असतं? तर आपण त्याचा एक स्पियर घेतला कणकेच्या गोळ्याचा, त्याला लाटला सपोज, म्हणजे लाटल्यानंतर काय होणार? फोर्स अप्लाय होणार. फोर्स अप्लाय केल्यावर काय होणार? डिफॉर्मेशन क्रिएट होणार, म्हणजे ते डिश शेप तयार होणार त्याला. आणि फोर्स रिमूव्ह केल्यावर परत मग स्पियर येणार. चपात्या तयारच होणार नाही, बरोबर आहे ना? सो डोला प्लास्टिसिटी प्रॉपर्टी आहे, म्हणून आपण काय करतोय? चपात्या खाऊ शकतोय. डोला इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी असती तर आपल्याला वडे खायला लागले असते चपातीऐवजी. इजंट इट? सो प्लास्टिसिटी म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याला आपण एक सर्टन शेप देतो आणि तो शेप ऍज इट इज त्याच्यामध्ये राहतो. किंवा प्लास्टिसिन, प्लास्टिसिनला लांबी असं म्हणतात काही वेळेला. लांबी जी खिडकीमध्ये काही वेळेला विंडोज मध्ये आपल्याला ग्लास चिटकवायचा असेल तर त्याच्या कॉर्नरला एक मटेरियल लावलं जातं, स्टिकी मटेरियल, चिकटणारं मटेरियल असतं ते. आणि ज्याच्या साहाय्याने काय करतो आपण? विंडोज मध्ये ग्लास फिक्स करतो. दॅट इज कॉल्ड एज प्लास्टिसिन. किंवा वॅक्स किंवा पुट्टी, पुट्टी देखील माहिती असेल तुम्हाला. किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस. ओके, पुट्टी म्हणजे वॉलवर जी आपण लावतो ती पुट्टी, वॉल केअर पुट्टी. ओके, सो दीज आर एक्झाम्पल ऑफ द प्लास्टिक बॉडीज. जसे इलॅस्टिक बॉडीचे प्रॉपर्टीज असतात तसे प्लास्टिक बॉडीचे देखील प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक असणार आहेत. त्या इलॅस्टिक बॉडीच्या एक्झॅक्टली अपोजिट असणार आहेत. काय? फर्स्ट property or characteristic is that they cannot regain original dimensions. Okay, they cannot regain original dimension. That is the first characteristic. Second, they doesn't resist change in dimension. बघा, याचा मीनिंग काय होतो? चेंज इन डायमेन्शनला ते अपोज करत नाहीत, म्हणजे त्याला काय करू शकतो? कमी फोर्स लावून आपण डिफॉर्म करू शकतो. ओके, कमी फोर्स लावून त्याला डिफॉर्म करू शकतो. म्हणजे व्हेरी स्मॉल फोर्स अप्लाय करून आपण काय करू शकतो? त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन क्रिएट करू शकतो. प्लास्टिक बॉडीमध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स अजिबात नसतो, कारण हा फोर्स असता तर ती इलॅस्टिक बॉडी झाली असती. अँड इन दिस केस डिफॉर्मेशन इज परमनंट. ओके, सो इन केस ऑफ प्लास्टिक बॉडी, वॉट एव्हर शेप इज गिवन, द बॉडी रिमेन्स इन दॅट शेप ओनली, अँड देअरफॉर वी से दॅट डिफॉर्मेशन इज परमनंट. ओके, सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्लास्टिक बॉडी. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे बघा. आता एक प्रत्येक बॉडी परफेक्टली इलॅस्टिक असते का किंवा प्रत्येक परफेक्टली प्लास्टिक असते का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही बॉडी 100% इलॅस्टिक आणि 100% प्लास्टिक नसते. ओके, ती काही पर्सेंट इलॅस्टिक असते आणि काही पर्सेंट प्लास्टिक असते. याचं एक एक्झाम्पल आपण बघूया, सिंपल एक्झाम्पल. हे बघा, इथे एक्झाम्पल काय आहे बघा. सपोज हा एक मेटल पासून बनलेला रॉड आहे. ओके, मेटल पासून बनलेला रॉड आहे आणि त्याची ओरिजिनल लेंथ आहे 50 सेंटीमीटर. म्हणजे हा क्वेश्चन असा एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. देर इज अ मेटल रॉड विच इज हॅव्हिंग ओरिजिनल लेंथ ऑफ 50 सेंटीमीटर. ओके, नाउ अ स्ट्रेचिंग फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉडी, आणि स्ट्रेचिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची लेंथ जी आहे ती सपोज किती होते? 51 होते. फोर्स अप्लाय केल्यानंतर लेंथ किती होते? 51 सेंटीमीटर होते. आणि अप्लाय केलेला फोर्स रिमूव्ह केल्यावर परत त्याची लेंथ होते 50.2 फायनली लेंथ. म्हणजे फायनल लेंथ सपोज एवढी होते, दॅट इज 50.2 सेंटीमीटर. म्हणजे हा एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन लक्षात आला का बघा अगोदर. एक मेटलचा रॉड आहे. ओके, त्याची ओरिजिनल लेंथ 50 सेंटीमीटर आहे, 50 सेंटीमीटर. आणि याच्यावर मी फोर्स अप्लाय केला F. फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची लेंथ किती झाली? 51 सेंटीमीटर झाली. ओके, आणि परत मी फोर्स रिमूव्ह केला. फोर्स रिमूव्ह केल्यानंतर काय करणार आहे? ते परत त्याची लेंथ कमी होणार, कारण त्याच्या मेटलमध्ये इलॅस्टिसिटी नावाची प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे त्याची लेंथ काय होणार आहे? परत कमी होणार इलॅस्टिसिटीमुळे. आणि ते काय झालं? 50.2 सेंटीमीटर सपोज काय झाली? फायनल लेंथ फोर्स रिमूव्ह केल्यानंतर झालेली आहे. आता टोटल डिफॉर्मेशन किती प्रोड्यूस झालंय बघा इथं. टोटल डिफॉर्मेशन 50चं 51 झालं ना. टोटल डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन लेंथ किती झाली? 1 सेंटीमीटरचं टोटल डिफॉर्मेशन क्रिएट झालं, बरोबर. आता फोर्स रिमूव्ह केल्यानंतर त्याच्यातलं रिगेन किती केलं? हे टोटल डिफॉर्मेशन
1 सेंटीमीटर झालंय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन किती होत आहे बघा. टोटल डिफॉर्मेशन मधलं परमनंट डिफॉर्मेशन लक्षात येते का बघा. परमनंट डिफॉर्मेशन किती झालं 0.2 सेंटीमीटर. बरोबर आहे ना, कारण 50चं फायनली 50.2 झालंय म्हणजे 0.2 सेंटीमीटर त्याच्यामध्ये परमनंटली राहिलं, फायनली पूर्णपणे रिगेन केलं नाही. म्हणजे 1 सेंटीमीटर आपण लेंथ वाढवली आणि फोर्स रिमूव्ह केल्यानंतर काय झालं, त्याच्यातलं काय होणार आहे, रिगेन किती होणार, मग रिगेन किती होणार आहे 0.8 सेंटीमीटर रिगेन होणार आणि 0.2 सेंटीमीटर ऍज इट इज राहणार. म्हणजे 0.2 प्लस 0.8 म्हणजे टोटल डिफॉर्मेशन काय असणार आहे 1. लक्षात आलं का बघा. ओरिजिनल 50 लेंथ होती, ते 50चं 51 झालं आणि 51चं परत किती झालेलं आहे, फोर्स रिमूव्ह केल्यानंतर 50.2 झालेलं आहे. म्हणजे 50चं फायनली 50चं फायनली किती झालं 50.2 झालेलं आहे. म्हणजे परमनंट डिफॉर्मेशन किती झालं 0.2चं. टोटल डिफॉर्मेशन झालेलं 1 सेंटीमीटर. मग 1 सेंटीमीटर मधलं 0.8 सेंटीमीटर काय केलंय, रिगेन केलंय. 1 सेंटीमीटर मधलं 0.8 सेंटीमीटर रिगेन केलंय आणि 0.2 सेंटीमीटर परमनंट डिफॉर्मेशन झालंय. आता इलॅस्टिसिटी म्हणजे काय करणार, आता इलॅस्टिसिटी याची काढूया. इलॅस्टिसिटी म्हणजे रिगेन डिवायडेड बाय टोटल डिफॉर्मेशन. रिगेन किती केलंय 0.8, टोटल डिफॉर्मेशन किती आहे 1 इंटू 100, म्हणजे पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल तर इंटू 100 करावं लागेल. सो 0.8 बाय 1 इंटू 100 म्हणजे काय होणार आहे 80% त्यांना रिगेन केलंय, म्हणून 80% काय म्हणणार आपण, इलॅस्टिक म्हणणार बॉडी. 80% काय म्हणणार आहे, इलॅस्टिक. आणि परमनंट डिफॉर्मेशन म्हणजे प्लास्टिसिटी असतं ना. मग आता परमनंट किती झालंय बघा, 1 सेंटीमीटर मधलं 0.2 परमनंट डिफॉर्मेशन झालेलं आहे. सो 0.2 डिवाइडेड बाय 1 इंटू पर्सेंटेज मध्ये काढण्यासाठी आपण 100 न मल्टिप्लाय केलं तर 0.2 इंटू 100 म्हणजे 20%. सो काय येणार आहे, ही बॉडी 20% प्लास्टिक येणार आहे. लक्षात आलं का बघा. म्हणजे दिस इज 80% इलॅस्टिक, 20% प्लास्टिक. ओके.